आज मी कुठला मूवी बघितला माहितीये, तुम्ही पण बघून घ्या. भाई लहानपणी तो मूवी बघितला होता ना, जाम भारी वाटलं होतं. पण आता परत तो मूवी बघितलं ना तर असं वाटतंय राकेश रोशननी आपल्या जनरेशनच्या सगळ्या मुलांना चुतिया बनवलं. मूवी बघताना मला माझी अलिबागची पिकनिक आठवली. तिथे मला जोरात मुतायला आली म्हणून मी बसच्या खाली उतरलो, तर साला बसवाला मला तिथेच सोडून गेला. तेव्हा मला फील झालं तसं सेम ते जादूला फील झालं असेल. आता तो रोहित पण बघा किती भारी आहे. त्याला मिळाला होता एलियन. त्यांनी त्याच्याकडून काहीतरी टेक्निकल काम करून घ्यायला पाहिजे. त्याच्याकडून रोहितने काय काम करून घेतलं? प्रेम में रुकावट, वशीकरण, अजून काय भूत प्रेत. अरे बाबा तो एलियन होता का बाबा बंगाली होता? त्या रोहितची मॅच असते बास्केटबॉलची, तर मध्येच येतो आणि जादूला विचारतो, आणि जादू हम उड क्यों नाही रे? अरे भाई, बास्केटबॉल मॅचच्या आदल्या दिवशी प्रॅक्टिस केली असती तर तू काय करत होता? इधर चला मैं उधर चला. तर आता कुठून उडणार? मग हाय जादू बाबा बंगाली सारखा करतो आणि उडतायत सगळे. त्या बिचाऱ्या जादूचे एवढे हाल झाले, त्याला चार्जिंग करून पण नव्हतं आणलं. मला वाटतं राकेश रोशनने सोलर पॅनल लावलं होतं त्या काळामध्ये, जो तो असं बोलायचा धूप धूप धूप. आता तुम्हाला माहिती तुमची मॅच आहे तर त्याला चार्जिंग तरी करून आणा. तो मध्ये डिस्चार्ज झाला. आपण भोळे होतो असं मला वाटतंय.